नवीन आठवड्याची सुरुवात होते आणि आपण ठरवतो, बस या वेळेस पक्क एक चांगली शिस्तबद्ध दिनचर्या पाळायची. हो. 2-3 दिवस सगळं छान चालतं आणि मग अचानक सगळं कोलमडतं. मग आपल्याला वाटायला लागतं की आपल्यातच काहीतरी कमी आहे, आपल्यात शिस्त नाही किंवा आपण खूप आळशी आहोत. पण आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत त्यानुसार खरी समस्या आपल्यात नाहीये, नाही. तर आपल्या दिनचर्येच्या मूळ पायातच आहे. आपण आपली सगळी योजना घड्याळाच्या वेळेवर आधारित ठेवतो आणि तिथेच सगळा घोळ होतो. अगदी बरोबर. सकाळी 9 वाजता हे काम करायचं, 11 वाजता ते करायचं, ही विचारसरणीच मुळात म्हणजे चुकीची आहे. चुकीची आहे. कारण ती आपल्याला एक माणूस म्हणून नाही, तर एक मशीन म्हणून बघते. ह्या विचाराची पाळंमुळं आपल्याला औद्योगिक क्रांतीमध्ये सापडतात. अच्छा. तेव्हा कारखानदारांना कामगार त्यांच्या नैसर्गिक ऊर्जेच्या चढ उतारानुसार नाही, तर घड्याळाच्या काट्यावर चालणारे हवे होते. सकाळी 8चा भोंगा वाजला की कामाला लागा, संध्याकाळी 5चा वाजला की थांबा. आपलं शरीर आणि आपला मेंदू असं काम करत नाही. आणि हेच तर सगळ्यात जास्त रंजक आहे. म्हणजे आपण घड्याळाच्या वेळेऐवजी दुसऱ्या कशाचा तरी विचार करायला हवा. स्रोतांमध्ये याला लय किंवा रिधम म्हटलं आहे. हो, घड्याळाची वेळ बाहेरून लादली जाते, तर लय आपल्या आतून येते. ती आपल्या मेंदूच्या नैसर्गिक जैविक लहरींवर अवलंबून असते. ह्या लहरी समजून घेतल्या की सगळा खेळच बदलून जातो. नेमक्या काय आहेत या लहरी? न्यूरोसायन्सच्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू 24 तासांत एकाच वेगाने किंवा क्षमतेने काम करत नाही. तो वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातो. दिवसभरात असे 3 मुख्य टप्पे असतात. पहिला टप्पा सुरू होतो आपण जागे झाल्यापासून ते पुढच्या साधारण 8 तासांपर्यंत. ओके. समजा कोणी सकाळी 7 वाजता उठलं तर हा टप्पा दुपारी 3 वाजेपर्यंत चालेल. या काळात आपल्या मेंदूत डोपामाइन, कॉर्टिसॉल आणि नॉरएपिनेफ्रिन यांसारख्या न्यूरोकेमिकल्सची पातळी अक्षरशः शिखरावर असते. थांबा, ही नावं जरा जड आहेत. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? म्हणजे या काळात आपला मेंदू काय करायला तयार असतो? याचा सोपा अर्थ असा की या काळात आपला मेंदू सुपरहिरो मोडमध्ये असतो. सुपरहिरो मोड? हो. तो पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी, विश्लेषणात्मक आणि कठीण कामं करण्यासाठी, हिशोब किंवा प्लॅनिंगसारखी किचकट कामं करण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत असतो. अच्छा. थोडक्यात जी कामं करायला सर्वाधिक मानसिक ऊर्जा लागते ती कामं या पहिल्या टप्प्यात करायला हवीत. आता कळलं. म्हणजे माझा सगळ्यात जास्त फोकस सकाळच्या वेळी असतो. याचा अर्थ माझ्या मेंदूत हे सगळ्या केमिकल्स तेव्हा जास्त सक्रिय असतात. मला वाटायचं की फक्त सकाळी प्यायलेल्या कॉफीमुळे असं होतं. पण मग ज्यांना नाईट शिफ्ट करावी लागते त्यांचं काय? त्यांची ही लय पूर्णपणे बदलते का? खूप चांगला प्रश्न आहे. हो, त्यांची लय बदलते. कारण ही लय तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेवर अवलंबून असते. अच्छा. महत्वाचं घड्याळाचं 7 वाजणं नाही, तर तुमचं जागं होणं आहे. नाईट शिफ्ट करणारी व्यक्ती जर संध्याकाळी 5 वाजता उठत असेल तर त्यांची फोकस वेव्ह तिथून पुढचे 8 तास म्हणजे साधारण रात्री 1 वाजेपर्यंत चालेल. बरोबर. प्रत्येकाची सुरुवात वेगळी असू शकते, पण हे 3 टप्पे त्याच क्रमाने येतात. ठीक आहे. म्हणजे पहिला टप्पा हा सुपर हिरो मोड आहे. मग पुढे काय होतं? पुढे येतो दुसरा टप्पा, जो आपण जागे झाल्यानंतर साधारणपणे 9 ते 16 तासांपर्यंत असतो. आपल्या उदाहरणाप्रमाणे हा काळ दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत असेल. या टप्प्यात सेरोटोनिन नावाच्या केमिकलची पातळी वाढू लागते. त्यामुळे आपला मेंदू हळूहळू सुपर हिरो मोडमधून बाहेर येतो आणि कलाकार मोडमध्ये जातो. कलाकार मोड? हो. या काळात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते, पण सर्जनशीलता, नवीन कल्पना शोधण्याची क्षमता वाढते. ब्रेनस्टॉर्मिंग करणं, काहीतरी नवीन शिकणं, मोकळ्या गप्पा मारणं किंवा थोडं शांत निवांत राहण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असतो. अरे वाह! म्हणजे दुपारी जेवणानंतर कामावर लक्ष लागत नाही आणि खिडकीबाहेर बघत बसावंसं वागतं, तेव्हा खरं तर आपला मेंदू आपल्याला सर्जनशील बनायला सांगत असतो. अगदी. आणि आपण उगाच स्वतःला दोष देत बसतो की आपलं लक्ष का लागत नाहीये. आपण चुकीच्या वेळी चुकीच्या कामासाठी जोर लावत असतो. अगदी तसं. आणि त्यानंतर येतो तिसरा आणि शेवटचा टप्पा, ओके. जो जागे झाल्यानंतर 17 ते 24 तासांपर्यंत असतो. म्हणजे रात्री 11 पासून पुन्हा जागे होईपर्यंत. हा मेंदूच्या आरामाचा आणि दुरुस्तीचा म्हणजे रिकव्हरीचा टप्पा आहे. या काळात कोणतंही उत्तेजक काम टाळायला हवं. दिवे मंद करणं, स्क्रीन टाईम कमी करणं आणि शरीराला शांत होण्यासाठी वेळ देणं अत्यंत आवश्यक असतं. बरोबर आहे. जेव्हा आपण या टप्प्यांकडे दुर्लक्ष करतो तेव्हाच खरी गडबड होते. रात्री झोपण्यापूर्वी आपण अवघड काम करायला बसतो किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करत बसतो आणि मग म्हणतो झोपास लागत नाही.
कारण आपण मेंदूच्या नैसर्गिक प्रवाहाच्या पूर्णपणे विरोधात जात असतो. बरोबर. म्हणजे अपयश आपलं नाही, तर आपल्या पद्धतीचं आहे. आणि याच चुकीच्या पद्धतीमुळे समाजात दिनचर्येबद्दल दोन टोकाच्या विचारसरणी तयार झाल्या आहेत, ज्या दोन्ही तितक्याच अयशस्वी आहेत, असं या स्रोतांमध्ये म्हटलं आहे. हो, पहिली आहे डिसिप्लिन फॅन्सी. हे हसल कल्चरवाले लोक जे सांगतात सकाळी 5 वाजता उठा, नाही तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही, किंवा तुमच्या दिवसाच्या प्रत्येक मिनिटाचा टाइम ब्लॉक करा. हो. ही विचारसरणी आपल्या जैविक वास्तवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. मला आठवते, मी एकदा सलग महिनाभर पहाटे 5 वाजता उठण्याचा प्रयत्न केला होता. अरे वा. पहिला आठवडा खूप छान गेला, पण त्यानंतर माझी ऊर्जा इतकी खालावली की दिवसात सगळी महत्वाची कामं अर्धवट राहू लागली. हे तर माझ्यासोबतही झालं आहे. आणि दुसरी विचारसरणी याच्या अगदी विरुद्ध आहे, तालिब फॅन्टसी. हो, लेखक नसीम तालिबान यांच्या विचारांवर आधारित, की कोणतंही वेळापत्रक नको, आयुष्य अनपेक्षित असावं. हे ऐकायला खूप आकर्षक वाटतं नाही का? गो विथ द फ्लो वगैरे. आकर्षक नक्कीच वाटतं, पण बहुतेक लोकांसाठी ती अराजकतेला म्हणजे केओसला निमंत्रण देते. बरोबर. जेव्हा कोणतीही रचना किंवा दिशा नसते, तेव्हा आपला मेंदू सर्वात सोपा मार्ग निवडतो. आणि तो मार्ग म्हणजे स्वस्त डोपामाइनचा, म्हणजे सतत सोशल मीडियावर स्क्रॉलिंग करणं, काहीतरी बघत बसणं. वेळ वाया घालवणं. हो, अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवणं. कारण मेंदूला काहीतरी दिशा हवी असते आणि ती न मिळाल्यास तो सर्वात सोप्या आनंदाकडे वळतो. म्हणजे एकीकडे आहे तुरुंगासारखी शिस्त आणि दुसरीकडे आहे दिशाहीन स्वातंत्र्य. मग प्रश्न हा उरतो की जर काटेकोर शिस्तही नको आणि संपूर्ण स्वातंत्र्यही नको, तर मधला मार्ग काय? ही लयबद्ध दिनचर्या प्रत्यक्षात तयार कशी करायची? सुरुवात कुठून करावी? याची सुरुवात होते एका खूप सोप्या पण महत्वाच्या पायरीने. तुमच्या स्वतःच्या ऊर्जेच्या लहरी ओळखा. ओके. आपण जे 3 टप्पे पाहिले ते एक सर्वसामान्य मार्गदर्शक आहेत, पण प्रत्येकाची जैविक लय थोडी वेगळी असू शकते. काही लोक मॉर्निंग पर्सन असतात, तर काही नाईट आऊल. हो. ही लय ओळखण्यासाठी पुढचे काही दिवस फक्त स्वतःचे निरीक्षण करा. माझा मेंदू सर्वात जास्त सतर्क कधी असतो? मला अस्वस्थ आणि चंचल कधी वाटतं? कल्पना सहजपणे कधी सुचतात? माझी ऊर्जा अचानक कधी कमी होते? यांसारखे प्रश्न स्वतःला विचारा. म्हणजे एक प्रकारची स्वतःचीच केस स्टडी करायची. त्यासाठी काही दिवस एक छोटीशी डायरी ठेवून नोंदी करायला हरकत नाही. उत्तम कल्पना. की आज दुपारी 3 वाजता खूपच सुस्ती आली होती, किंवा रात्री 10 वाजता अचानक एक नवीन कल्पना सुचली. अगदी. एकदा का तुम्हाला तुमच्या ऊर्जेच्या लहरींचा साधारण अंदाज आला, की दुसरी पायरी येते. प्रत्येक लहरीला एक नाव द्या. नाव द्यायचं. अच्छा. उदाहरणार्थ, सकाळचा काळ फोकस वेव्ह, दुपारचा क्रिएटिव्ह वेव्ह किंवा कनेक्शन वेव्ह लोकांशी बोलण्यासाठी, आणि संध्याकाळचा विंड डाऊन वेव्ह. हे मस्त आहे. मला 11 ते 1 या वेळेत रिपोर्ट पूर्ण करायचा आहे असं म्हणण्याऐवजी आता माझी फोकस वेव्ह सुरू झाली आहे असं म्हणणं मेंदूला जास्त आवडेल. हो, ते एक बंधन वाटणार नाही, तर एक संधी वाटेल. ते नावच मेंदूला एक स्पष्ट संकेत देतं की त्या काळात कोणत्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत राहायचं आहे. बरोबर. आणि मग येते तिसरी आणि सर्वात व्यावहारिक पायरी. प्रत्येक लहरीमध्ये एक अँकर ॲक्टिव्हिटी जोडा. अँकर ॲक्टिव्हिटी. अँकर म्हणजे त्या लहरीतील एक ठराविक, न टाळता येणारी छोटीशी कृती. ही गोष्ट आपल्याला वेळेच्या बंधनाशिवाय स्थिरता देते. ती त्या लहरीची सुरुवात करते. उदाहरण देऊन सांगाल का? म्हणजे हे अँकर नेमकं काय असू शकतं? नक्कीच. समजा तुम्ही तुमच्या सकाळच्या लहरीला डीप वर्क वेव्ह असं नाव दिलं आहे. तर काम सुरू करण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवून फक्त 5 मिनिटं शांत बसेन, हा तुमचा अँकर असू शकतो. किंवा तुमच्या दुपारच्या क्रिएटिव्ह वेव्हसाठी कॉम्प्युटरवरून उठून 1 कप चहा बनवणे आणि खिडकीबाहेर बघणे, हा अँकर असू शकतो. हे अँकर आपल्याला त्या लहरीत सहजपणे प्रवेश करण्यास मदत करतात. आणि संपूर्ण लवचिकतेमुळे येणारे अराजक टाळतात. बरोबर. म्हणजे अँकर हे एका सवयीसारखं आहे, जे आपल्याला योग्य मानसिकतेत आणायला मदत करतं. आणि महत्वाचं म्हणजे याला वेळेचं बंधन नाही. नाही. बरोबर 9 वाजता हे करायचं नाहीये, तर जेव्हा ती लहर सुरू झाल्यासारखं वाटेल तेव्हा करायचं आहे. पण हे अँकर रोजच्या रोज पाळणं शक्य आहे का? कधीतरी नाही जमलं तर? आणि हाच कळीचा मुद्दा आहे. स्रोतांमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की हे अँकर 100% वेळा पाळण्याचा प्रयत्न करू नका. अच्छा. 80% वेळा पाळण्याचं ध्येय ठेवा. कारण आयुष्य अनपेक्षित असतं. काही दिवस ऊर्जा नसते, काही दिवस वेगळी कामे येतात.
100%चं ध्येय ठेवलं की एकदा चुकल्यावर सगळं सोडून देण्याची प्रवृत्ती वाढते. बरोबर. 80%चं ध्येय आपल्याला लवचिक बनवतं. ती 80%ची लवचिकता खूप दिलासादायक आहे. पण आता आपण या चर्चेतील सर्वात अनपेक्षित पण तितक्याच महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया असं मला वाटतं. स्रोतांनुसार ही लयबद्ध दिनचर्या दीर्घकाळ टिकवण्यासाठी ती मोडण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. हे ऐकायला खूपच वेगळं वाटतंय. म्हणजे शिस्त पाळण्यासाठी बेशिस्त व्हायचं. हो, हे ऐकायला विरोधाभासी वाटेल, पण गंमत म्हणजे या उलट वाटणाऱ्या गोष्टीमागे एक भक्कम विज्ञान आहे. अच्छा. बिहेव्हिअरल सायन्समध्ये यावर खूप छान प्रयोग झालाय. रीटा कोएलो दो वाले नावाच्या एका शास्त्रज्ञाने डाएटिंग करणाऱ्या लोकांचे 2 गट केले. पहिला गट होता कडक गट. त्यांना रोज 1500 कॅलरीज खायच्या होत्या, कोणताही अपवाद नव्हता. ओके, स्ट्रिक्ट. दुसरा गट होतं लवचिक गट. त्यांना रोज 1300 कॅलरीज खायच्या होत्या, पण आठवड्यातून 1 दिवस त्यांना 2700 कॅलरीज खाण्याची म्हणजे एक चीट डे करण्याची परवानगी होती. आणि निकाल काय लागला? मला अंदाज आहे, पण तुम्हीच सांगा. अर्थातच लवचिक गट जास्त काळ डाएटवर टिकला. इतकंच नाही तर त्या गटातील लोकांनी जास्त आत्मनियंत्रण दाखवलं. अरे वा. त्यांच्याकडून कधीतरी चूक झाली तरी ते लवकर सावरले आणि पुन्हा डाएटवर परत आले. याचं कारण खूप साधं होतं. त्यांना माहीत होतं की भविष्यात एक आनंदाचा क्षण, एक ऑफ डे येणार आहे. या उलट कडक गटातील लोक एकदा चुकले की त्यांना प्रचंड अपराधी वाटायचं आणि आता सगळं गेलं असं म्हणून ते पूर्णपणे डाएट सोडून द्यायचे. बरोबर. या प्रयोगातून हे सिद्ध होतं की शिस्त टिकवण्यासाठी थोडी नियोजित लवचिकता आणि विचलन म्हणजे प्लॅन्ड डिव्हिएशन आवश्यक आहे. हे अविश्वसनीय आहे. पण अनेकांना वाटेल की एकदा सवलत घेतली की गाडी पुन्हा रुळावर येणारच नाही. हा धोका नाही का वाटत? एकदा सूट दिली की ती सवय बनून जाईल. हा एक सामान्य गैरसमज आहे. खरं तर उलट होतं. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की शनिवारी तुम्हाला तुमची आवडती गोष्ट करायची मुभा आहे, तेव्हा तुम्ही सोमवार ते शुक्रवार जास्त प्रामाणिकपणे नियम पाळता. अच्छा. कारण तुमच्या मेंदूला माहीत असतं की त्याला त्याग करावा लागत नाहीये, फक्त थोडी वाट बघावी लागत आहे. हे नियोजित असणं खूप महत्वाचं आहे. हो. ते अचानक आलेलं अपयश नसतं, तर तुम्ही स्वतःला दिलेली एक नियोजित सुट्टी असते. त्यामुळे अपराधीपणाची भावना येत नाही. वा. म्हणजे शिस्तबद्ध राहण्यासाठी बेशिस्त होण्याचं नियोजन करावं लागतं. स्रोतांमध्ये या कल्पनेला अधिक प्रभावी करण्यासाठी काही सुंदर विचार मांडले आहेत. ऑस्कर वाइल्ड म्हणतात, हो, मोहाचा प्रतिकार करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याला शरण जाणे. आणि बेंजामिन फ्रँकलिन यांचं एक वाक्य आहे, किंचित डाग असलेली कुऱ्हाड सर्वोत्तम असते. बरोबर. याचा अर्थ असा की आपण परिपूर्ण, निष्कलंक होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या चुका आणि अपयशांचे नियोजन करायला शिकले पाहिजे. आठवड्यातून 1 दिवस ठरवून दिनचर्या मोडल्यास बाकीचे 6 दिवस ती पाळण्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. अगदी बरोबर. हीच खरी शाश्वत शिस्त आहे, जी आपल्याला रोबोट बनवत नाही, तर एक आनंदी आणि उत्पादक माणूस म्हणून जगायला मदत करते. तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर सातत्य म्हणजे स्वतःला कठोर वेळापत्रकात जखडून घेणे नव्हे. नाही. सातत्य म्हणजे आपल्या शरीराला आणि मेंदूला विश्वास वाटेल अशी एक नैसर्गिक लय तयार करणे. जेव्हा आपण घड्याळाच्या वेळेऐवजी आपल्या ऊर्जेच्या लहरींनुसार काम करतो, तेव्हा अपराधीपणाची भावना निघून जाते. अँकर ॲक्टिव्हिटी वापरून आपण स्थिरता आणि लवचिकता यांचा सुवर्णमध्य साधू शकतो. आणि नियोजित सुट्टी घेऊन आपण ही दिनचर्या दीर्घकाळ टिकवू शकतो. अगदी. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. या श्रोत्यांमध्ये आपण दैनंदिन लयीवर लक्ष केंद्रित केले, पण जर आपण हाच लयबद्ध विचार आपल्या आठवड्याला, महिन्याला किंवा अगदी संपूर्ण वर्षाला लागू केला तर काय होईल? चांगला विचार आहे. ज्याप्रमाणे आपली ऊर्जा दिवसभरात बदलते, त्याचप्रमाणे ती आठवडाभर, महिनाभर किंवा वर्षभरही बदलत असते. जसं की काही आठवडे जास्त कामाचे असतात तर काही सुट्ट्यांचे. आपल्या ऊर्जेची आणि कामाची पातळी या मोठ्या कालावधीतही नैसर्गिकरित्या कमी जास्त होत असते हे मान्य करून आपण त्याचं नियोजन कसे करू शकतो याचा विचार नक्की करा.